आज मी काढा बनवत आहे। ह्याच्यामध्ये 1.5 कप पाणी घातलेलं आहे। ह्या काढ्यामध्ये 2 मिरी टाकलेले आहे, थोडंसं दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि हे आलं तुकडं, थोडंसं वेलची कुटलेली, तुळशीची पानं 7, गूळ आणि चिमूटभर हळद। हे सर्दीसाठी काढा तयार करत आहे। सर्दी झाल्यानंतर हे आयुर्वेदिक काढा फार उपयोगी होतो। आपल्या छातीतील कफ निघून जायला मदत होते, खोकला कमी होते, त्यासाठी हे काढा तयार होत आहे। हे 5 मिनिटं छान उकळले की ह्याच्यातील पाणी थोडं कमी झाले की 1/4 पाणी कमी झाले की आपण हे गाळून थंड करून पिऊ शकते। छान उकळी आलेले आहे। ह्याच्यामध्ये दूध न घालताच हे हर्बल टी म्हणून आपण पिऊ शकतो। अतिशय गुणकारी, छान वाटणारी, स्वादिष्ट सर्दी खोकल्यावरचे काढा होत आहे। ह्याच्यामध्ये मिरीची अंश, लवंगाचे अंश, दालचिनीचे अंश सगळं वापरत होते। ते बारीक न करता असंच टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे इतकं पण काय कडक होणार नाही। आता छानसं शिजलेले आहे, कवन फूट कमी झालेलं आहे। आता हे मी कपामध्ये गाळणीने गाळून देते। छानसं काढा तयार आहे आयुर्वेदिक। ट्राय करा। थँक यू।